नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आज दिवसभरामधल्या सगळ्यात मोठ्या राजकीय बातम्यांनी आपण सुरुवात करूया। पुण्याच्या एकता नगरमध्ये लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय। पालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये समन्वय नव्हता, मुरलीधर मोहोळ यांची कबुली। महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये समन्वय नव्हता, पुण्याच्या परिस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांचा प्रशासनालाच घरचा आहे, तर समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी। पुण्यामध्ये घडलेला प्रकार हे सरकारचं अपयश, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। भाजपने 288 जागा लढवाव्यात, भाजप नेते नारायण राणे यांचं वक्तव्य। राज ठाकरे 200 जागा लढवणार असं म्हणतात, मात्र निवडणुकीपर्यंत बदल होऊ शकतो, आकडे कमी होतील किंवा ऍडजस्टमेंट होईल, नारायण राणे यांचं वक्तव्य। ढोंगी अविमुक्तेश्वर नंद यांची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाद्यपूजा। ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा टोला। राज ठाकरे यांनी महिनाभरातच पुन्हा भूमिका बदलली, लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा, तर महिनाभरातच स्वबळाचा नारा। काही लोक बोलतात एक आणि करतात एक, संजय राऊत यांचा टोला। आम्हाला संजय राऊतांकडून मराठी माणसाचं सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही। 2014ला मोदी शहा यांच्यासोबत होता त्यावेळेला ते शत्रू नव्हते का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना सवाल। त्यांचं मराठी प्रेम फक्त निवडणुकीपुरतं, देशपांडेंचा राऊतांना टोला। राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणू, त्यांच्याशी बोलणं होईल, तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन होईल, दीपक केसरकरांचा मोठा आशावाद। राज ठाकरे यांचे शिंदे फडणवीसांसोबत चांगले संबंध, राज ठाकरे आमच्या विचारांचे, केसरकरांचा दावा।